आणि इतका दिलखुलास मनमोकळा संवाद साधणारा लोकनेता आपल्यातनं निघून गेलेला आहे. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांचं पार्थिव सध्या बारामती मेडिकल कॉलेज इकडे आहे. थोड्याच वेळामध्ये हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान प्रांगणातल्या मैदान परिसरात पोहोचेल. तिकडे अंत्यदर्शनासाठी ते ठेवण्यात येणार आहे. मोठी गर्दी कार्यकर्त्यांची झालेली आहे. मेडिकल कॉलेज परिसर असेल किंवा मग तिकडे विद्याप्रतिष्ठान मैदान असेल, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत. राज्यभरातनं कार्यकर्ते जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात हे पार्थिव मेडिकल कॉलेज परिसरातनं रवाना होईल. राष्ट्रवादीची प्रमुख नेते मंडळी, त्यासोबतच अन्य पक्षांची देखील नेते मंडळी पोहोचलेली आहेत. पवार कुटुंबीय जवळपास सगळे तिकडे पोहोचलेले आहेत. आणि एक अपडेट येते, बारामतीमधल्या अपघातग्रस्त विमानाचा आता ब्लॅक बॉक्स सापडलाय. फॉरेन्सिक टीमने हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलाय. सध्याची अपडेट, मोठी अपडेट म्हणावी लागेल. बारामतीमध्ये जे अपघातग्रस्त विमान होतं त्यातला ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. फॉरेन्सिक टीमने हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलाय. त्यामुळे या अपघाताच्या दृष्टीने काही महत्त्वाची माहिती मिळण्याच्या बद्दल या ब्लॅक बॉक्सची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरू शकते. आणि हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. फॉरेन्सिक टीमने तो ताब्यात घेतलाय. आज सकाळच्या सुमारास हा झालेला अपघात आणि त्यानंतर आता बारामतीमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याची ही बातमी. फॉरेन्सिक टीमने तो ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलेला आहे. आता सविस्तर चौकशी पुढे सुरू आहे. या संदर्भात तपास करण्यात येतोय आणि हा ब्लॅक बॉक्स या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तपास करणारी टीम ही फॉरेन्सिक व्हॅन आपण या दृश्यांमध्ये पाहताय, जी तिकडे घटनास्थळी, दुर्घटनास्थळी पोहोचलेली होती. सविस्तर तपास करण्यात येतोय आणि हे अपघात स्थळ आहे जिकडे हा तपास ही टीम सगळी करते. आणि अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याची सध्याची बातमी. फॉरेन्सिक टीमने हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला.